संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अज्ञानतिमिरां ध्यानं ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। शास्त्रं श्री मूलाचार प्रदीप नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञदेवा सदुत्तरग्रंथकर्तार श्री सर्वज्ञदेवा गंधर्देवा प्रतीक गणधरदेवा तेषां वचनुसार मासाद्य सकलकीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम। सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं। वंदे विद्यासागरं वंदे सन्मति। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नन्तगुणार्णवं। श्रीमत्तस्तीर्थनाथाश्च समाचार प्ररूपकान् सिद्धान् साधून् जगत्पूज्यान् गुणाब्धिन्नौ सिद्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। पूर्व चर्चेमध्ये मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये जे आगंतुक मुनी महाराज येतात त्या आगंतुक मुनी महाराजाच्या निवासाची आधी व्यवस्था केल्यानंतर गुरु आणि संघातील जबाबदारी साधक त्यांना बिन सांगता त्यांना बिन कळता पहिल्या दिवशी तर त्यांची व्यवस्था सेवा करतात, पुढं सेवा व्यवस्था करत असतात, पण त्यांनी मलमूत्र विसर्जन करणं, बसणं, उठणं, झोपणं, स्वाध्याय करणं, देववंदना आदी आदी या सगळ्या ज्या क्रिया आहेत, या सगळ्या क्रियांच्यामध्ये किती उत्साही आहेत ते मनापासून करतात का नाही करतात, काय करतात, कसं करतात, ह्या सगळ्या गोष्टींचं परीक्षण ते करत असतात। इथंपर्यंत पूर्वचर्चा झालेली आहे। आज बघायचं आहे 2249 नंबरची जी गाथा आहे ती गाथा की तीच आहे ना। आगंतुक मुनिश्री आचार्य की परीक्षा कर अपने प्रयोजन का निवेदन करे। जसं हे परीक्षा घेत असतात तसं ते मुनी महाराज सुद्धा परीक्षा घेत असतात की मी इथं शिकण्यायोग्य महाराज आहेत का नाहीत आचार्य, आणि त्यांची परीक्षा घेतात आणि मग निवेदन करतात आपल्या येण्याचं कारण काय, हेतू काय, ते सगळं सांगतात। विश्रांतस्तद्धीनं स्थित्वा परीक्षाचार्यमुत्तमं स्वस्यागमन कार्यं स विनयेन निवेदयेत्। वे आए हुए मुनि महाराज उस दिन ठहर कर विश्राम लेते। ज्या दिवशी येतात त्या दिवशी ते विश्रांती करतात, अथवा 2-3 तक विश्राम करते
किंवा 2-3 दिवस ती विश्रांती घेतात. विश्रांती घेतात म्हणजे नुसतं जेवायचं आणि झोपायचं नव्हा. तुमच्या घरात पाहुणे विश्रांती घेतात किंवा तुम्ही फार्म हाऊसवर विश्रांतीला जाताय तसं नाही. विश्रांतीचा अर्थ आपल्या 28 मूलगुणांचं पालन करून ज्या षटक्रिया आवश्यक क्रिया आहेत त्या सगळ्या करून बाकीच्या वेळेला ते थोडं शांत, म्हणजे जबाबदारी कुठलीही न घेता आपल्या मुख्य क्रिया, आपल्या विधी या सगळ्या व्यवस्थित करून शांतपणे मनाला पण विश्रांती आणि शरीराला. मनाला विश्रांती कसं? हे आलेल्या मुनी महाराजांची जशी 3 दिवस हे फार चौकशी करत नाहीत, तसं ते आलेले मुनी महाराज पण संघात वीरसागर महाराज कसले आहेत, सरळ सागर महाराज कसले आहेत, चंद्रकीर्ती सागर महाराज कसले आहेत किंवा आचार्य कसले आहेत, कोण कसे, काही नाही. आपण आलोय बघायचं आहे. त्या 3 दिवसात ती विश्रांती घेत घेत आपण ज्यांच्याकडे शिकायला आलोय त्यांची पण परीक्षा घेतात. क्लास चालू असताना लक्ष देऊन ऐकतात. शिकवण्याची पद्धत कशी आहे, अनेकांतवाद शिकवतात का एकांतवाद शिकवतात, नई पद्धतीनं शिकवतात का काय, नुसता पुस्तकातलं शिकवतात काय व्यवहाराचे दृष्टांत आदी जे काय असेल ती सगळी भूमिका बघतात आणि मग कुंडली लावतात, कुंडली काढतात. आमची आणि यांची गुणं जुळतील का, आणि मग गुणं जुळायची लक्षणं दिसली की मग म्हणायचं तुमची पोरगी आम्हाला देता का. तसं आता मला शिकायसाठी मी आलोय, आता मला तुम्ही शिकवता का. हे केव्हा? जोपर्यंत विचारांची म्हणजे विचारांचा विश्वास बसत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही. मग उगाच आत्महत्या केल्यावर म्हणायचं मी यांच्याकडे बघून पोरगी दिलतो त्यांच्याकडं. अरे पोरगी नांदणार कुणापाशी आहे? पोरगी कुणापाशी नांदणार आहे त्यांचाच विचार करायचा असतोय. त्याच्या आईकडे बघून दिलो, त्याच्या बाबाकडे बघून दिलो, त्याच्या मालकींकडे बघून दिलो. मालकीन म्हणजे घराची नवा, घरातली नोकरीवरची देण असलं, आणि मागणं म्हणायचं तुमच्याकडे बघून दिलतो. अरे तुमच्याकडे बघून दिलतो म्हणजे तुमच्या पोरगीचा संसार, आणि हेच तुम्ही आयांनो चुका लागलाय. तुम्ही जे चुका लागलाय ना, आज तुमच्या मुलींच्या बाबतीत जे घडा लागले, लवकर लग्न होईनात, त्याची कारणच आहेत. मुलगी मुलाच्या रूपाच्या मार्गारीत पडायला लागल्या, त्यामुळे तिला कुठली मुलं पसंत पडणार. आता मुलींना खेड्यातली लोक नको झाल्यात, म्हणून प्रत्येक मुलगी पुण्यातला आणि मुंबईत नोकरी करणारा, बेंगलोरात नोकरी करणारा नवरा तिला पाहिजे झालाय. आणि आईवडिलांना तिची आई कसली आहे, तिचा बाप कसला आहे, तिची संपत्ती किती आहे, ह्याच्यात सगळं तुम्ही अडकून झालाय. आता चालू आहे बघा पेपरला 5-6 दिवस, एका मोठ्या मंत्र्याच्या PA बायकोनी आत्महत्या केल्याचं सुरुवातीचे 2 दिवस आलं, नंतरचं 2-3 दिवसात आता तिची हत्या केल्याचं प्रकरण आलं. का बघून दिली? संपत्ती बघून दिलं. ती मुलगी स्वतः डॉक्टर आहे, चांगला धार्मिक निर्व्यसनी प्रेमळ स्वभावाचा आपल्यात मिळून मिसळून राहणारा एखाद्या गरीबाच्या पोरग्याला दिलं असतं तर. पण ही भावनाच लोकांची राहीना, आणि अति इंटरफेअर मुलींच्या संसारात आयांचा चालला आहे. त्यामुळं ह्या मुलींच्या जेवढे डिव्होर्स होण्याचे प्रकरण आहेत त्यातले 70% प्रकरण फक्त आईच्या इंटरफेअरमुळं सोडचिठ्ठ्या व्हायला लागलेत, असा सर्वे आहे, लक्षात ठेवा. आणि हे तुमच्या इंटरफेअरमुळं येणारी ज्या मुली आहेत ती कुठली गोष्ट आईवडिलांना सांगायचंच बंद केली. त्यांना पाहिजे तसला मुलगा हुडकत्यात, त्याच्यात जात बघत नाहीत, धर्म बघत नाहीत, नीती बघत नाहीत, व्यवहार बघत नाहीत. का तर आपला अति इंटरफेअर आपल्या मोठ्या मुलगीच्या संसारातला बघून मग ती मुलगी धाकटी म्हणते यांचा नादच नको आपला. म्हणून नातं जुळतं कवा? विचार आणि विश्वासावर जुळतं. तसं गुरु शिष्यांचं हे प्रत्येक ठिकाणी आहे.
गुरूंच्यावर विश्वास शिष्यांचा पाहिजे, शिष्यांच्यावर विश्वास गुरूंचा पाहिजे. एखाद्या वेळेला शिष्यांचं वाईट होऊ नये, नुकसान होऊ नये म्हणून गुरु एखाद्या वेळेला छोट्या छोट्या गोष्टींचा संशय घेऊन भविष्यात त्यांची चूक होऊ नये म्हणून शिक्षा देत असतील तर चालेल, पण कुठल्याही परिस्थितीत आपली शंका गुरूंच्या बाबतीत असता कामा. आणि म्हणून जसं ते गुरु परीक्षा करत असतात तसं हा सुद्धा माझ्या योग्य, मला इथं शिक्षण मिळेल काय, शिकायला मिळेल काय, ह्या सगळ्याची परीक्षा तो करतो. आणि मग अत्यंत फिर उत्तम आचार्य की परीक्षा कर, बड़ी विनय के साथ उनसे अपने आने का प्रयोजन निवेदन करते. अत्यंत विनयपूर्वक मग मी इथं का आलोय ते सांगून निवेदन करतात. जे साधू म्हणतात ना श्रावकांना की महाराजांची परीक्षा घेण्याची आणि महाराजांची चौकशी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, चुकीचं आहे, लक्षात ठेवा. निंदा करायचा अधिकार नाही, बाकीच्या कुठल्या गोष्टी करायचा अधिकार नाही. चौकशी करायचा अर्थ काय? चौकशी करण्याचा हे साधू स्वतःच्या शिथिलतेला न स्वीकारता उंबरटपणाचं बोलणं आहे ते. पण कुठल्या श्रावकांनी साधूंचं स्थितीकरणासाठी उपदेश करावा, आणि मी कसं करायचे 2 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलोय. पण हे कोण करावं? ज्या श्रावकाची श्रावकोचित आचरण आहे त्यानं साधूच्या उचित आचरणाची चर्चा करावी. ह्यांनी कधी बस्तीचं तोंड बघणार नाहीत, संध्याकाळी कधी नीट काठीसारखं घराकडे येणार नाहीत, सापासारखं घराकडे हलत डुलत फिरत, कधी कधी शेजारच्या घराचा बेल वाजवणार आपलं घर समजून, अशा अवस्थेत येणार. आणि ही येऊन दुसऱ्या दिवशी बघा, तुम्हाला तुमच्या कोथीतलं उदाहरण देऊ काय? नको तर राहू दे, द्या म्हणा नाही तर नको म्हणा, देऊ काय? तुम्ही प्रत्येकजण चौक्यात, ज्यांची नवरं चौक्यात आली नाहीत असे 1-2-3 जणच आहेत, बाकी जेवढ्यांच्या बाबतीत भाव केलो सगळे आले. भगवान के घर में देर है अंधेर नाही. तुम्ही प्रत्येक वेळा एक महाराजांना काय म्हणताय? मंगुमती माताजी, तुम्ही म्हणजे एक उदाहरण काय म्हणताय? आमच्या भावना आहेत का नाही, आमचा काय दोष आहे? तुम्ही तुमच्या भावनेचा विचार केला, तुम्ही कधी गुरूंच्या भावनेचा विचार केला? की माझी जशी गुरूंना आहार देण्याची इच्छा आहे तसं गुरूंची पण काहीतरी भावना असतील, गुरूंचे पण काहीतरी नियम असतील, गुरूंची पण काहीतरी असतील. परवा एक जण कोणतरी पत्र लिहिणार होतं म्हणून मला, मी तुम्हाला आहार द्यायला येत नाही, ह्याच्यात माझ्या बायकोचा काही दोष नाही, तुम्ही माझ्या बायकोकडं आहार घ्यायला पाहिजे, असं पत्र लिहिणार होतं म्हणून त्यांची बायको मला सांगितली. मी म्हटलं अत्यंत सुंदर पत्र लिहून द्यायला सांग, मी अत्यंत सुंदर प्रेमपत्र लिहून देतो तुझ्या नवऱ्याला, आणि दोघांचं पत्र व्हायरल करूया. मग कुणाच्या पत्राला जास्त लाईक येतंय ते विजयी. जसं तुमच्या बायकोचा तुम्ही आहारला न येण्यामध्ये काही दोष नाही, तसं मी तुमच्या बायकोकडं आहार घेत नाही, ह्याच्यात माझा सुद्धा काही मोठा दोष नाही, तो माझा नियम आहे. तुमच्या भावनेसाठी साधूने आपले नियम, आपले व्रत आपल्या तोडायचे असतात का? प्रत्येकाला फक्त स्वतःच्या भावनेची काळजी आहे, दुसऱ्यांच्या भावनेची काळजी नाही. प्रत्येकाला वाटतं मी म्हणतोय तसं जग चाललं पाहिजे, पण अशा गोष्टी होत नाहीत. आता ज्यांनी खरोखरच मला ज्यांच्या बाबतीत विश्वास पटला की ज्यांच्या पुरुषांना खरोखर आजारी आहेत, ते उठत नाहीत किंवा आणि काय काय तर म्हणजे चौक्यात येण्यासारखी त्यांची अवस्था नाही, योग्यता नाही, आम्ही त्यांना कोणाला जबरदस्ती केली नाही. आम्हाला चौक्यात येऊन म्हणायचं आजारी असतो तो, त्यांना चालायला येत नाही,
आणि कायम तिथं चौकात बसलेले असतात. आता आम्हाला काही कळत नाही, आम्ही कुठं काय पाकिस्तानात जन्मलोय. गाडी घेऊन गावातनं फिरायला वेळ आहे. ज्यांच्या घरात मी विश्वास ठेवलो त्यांना फिरायला येत नाही म्हटले. परवा विहार करताना त्यांचं मालक तो घरातला गाडी घेऊन तरण्यापेक्षा जास्त फास्ट, आणि जाता जाता आणि असं बाहेर पडून गेला. आणि मी म्हटलं या कोतीवाल्यांच्यावर जरा विश्वास ठेवून कुठं तर गाडी आपली चुका लागली, काय करायचं सांगा. ही आत्मीयता जोडण्यासाठी विचार जोडले पाहिजेत. आणि विचारामध्ये आपल्या जर कमतरता असेल तर आपण पवित्र केलं पाहिजे. आपले विचार समोरच्यांना खाली वाढायचं नाही, आपली पायरी वाढवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण आपण तसं करत नाही. मग तो आचार्यांची परीक्षा घेतला म्हणजे आचार्य चांगले आहेत का वाईट आहे हे बघितलं नाही. मी जे शिकण्यासाठी आलोय, मला जे पाहिजे आहे, मला सुख पाहिजे आहे, मला शांती पाहिजे आहे, मला समाधान पाहिजे आहे आणि मला ज्ञान पाहिजे, ते मी इथं राहिलो तर मला हे मिळेल का याची परीक्षा घेतलं त्यानं. एखादी वस्तू एखादी व्यक्ती मला पसंत नाही म्हणजे ती बाद असते असा नियम होत नाही त्याचा. एक एक घरात परिस्थिती कशी आहे, मी जे खातोय तेच सगळ्यांनी खायचं, असं चालेल काय सांगा बघा. आणि ते साधू संघ पण तसंच आहे. आचार्य महाराजांनी एक वस्तू त्याग केली की संघातल्या सगळ्यांनी ती वस्तू त्याग करायची. भक्तिपोटी त्याग स्वतःहून केलं तर भाग वेगळा आहे, पण श्रावकांना त्रास होतोय माझा एकदा. मग तुमची त्याग केलेली वस्तू शिष्यांनी त्याग करण्यापेक्षा शिष्यांनी त्याग केलेली वस्तू तुम्ही आचार्यांनी त्याग करा की, आणि त्यांच्या पद्धतीनं झालेला आहार तुम्ही खावा की. का चालत नाही? काय तुमच्या पद्धतीनं शिष्यांनी आहार घ्यायला पाहिजे. सरळ सागरांना आनंद व्हायला लागलाय. माझ्या पद्धतींचा अर्थ मी खातोय त्या विषयात चाललंय. माझ्या पद्धतीचा अर्थ आहार घेताना करताना जर चुकीच्या पद्धतीनं जी शास्त्राच्या विरुद्ध आहेत त्याला म्हणजे माझी पद्धत घ्यायची नाही. माझी पद्धतचा अर्थ काय आहे की मी पहिल्यांदा शेवटला दूध पितोय म्हणून तुम्ही शेवटला दूध प्यायला पाहिजे असं कधी आम्ही सांगितलं? कारण मला माहिती आहे तुम्ही म्हणणार मग मी पहिला गोड खातोय तुम्ही पहिला गोड खावा, आणि ते काय मला होणारच नाही. ते काय मला होणार आहे का? नाही. फक्त पद्धतीचा अर्थ गुरु सांगतात ती क्रिया बरोबर आहे की नाही याचा अभ्यास आपण स्वतःने केला पाहिजे. कुणाच्या प्रकृतीला पहिला हे खाल्ल्यानंतर सुटू दे, कुणाला ते. आता ते पण आम्ही लादा लागलो तर तुम्ही असंच करा म्हणून तर नाही. तर ही वैचारिक समीकरण जुळतंय का बघायचं, आणि तो बघितल्यानंतर तो विनयपूर्वक मी कशासाठी इथं आलोय त्याचं प्रयोजन निवेदनपूर्वक तो सांगतो. आचार्य आगंतुक मुनी से नाम आधी पुसते. मग आचार्यांनी 3 दिवसानंतर ऐकायलाय का झोपायलाय? ज्या संघात राहायला या लागल्यात त्यांनी 3ऱ्या-4थ्या दिवशी विचारतात तुझे गुरु कोण, तुझं नाव काय, आणि तुम्ही अजून त्यांनी यायच्या आदल्या दिवशी चौकशी, यार संगदावरी दारू ಎಂಥವ್ರು ಇದ್ದಾರು ಹೆಂಗಿದ್ದಾರು ಅವ್ರು ಇದು ಮಾಡ್ತಾರೋ ಅದು ಮಾಡ್ತಾರೋ काय गरज काय सांगा. आपण साधूंना श्रावक धर्म पालन करायचं आहे. आपल्याकडं लक्षात ठेवा फार करुणा भावना असली पाहिजे, दयाभाव असले पाहिजे. मला हेच तुमच्या लोकांचं कळत नाही. गुटखा खाणाऱ्या जावयाला पुरणपोळी आणि आमरस असते तुमच्या घरात, शांडगं पण असते, भजी पण असते. दारू पिणाऱ्या जावयाला हे सगळं असते. आणि ठीक आहे
काय 13पंथीवाल्यांना मी विचारतो, तो करत असेल दुधाचा अभिषेक. 20पंथीवाल्यांना विचारत असेल ते करत असतील महाराजजी पाण्याचा अभिषेक. दारू पिणारा जावाई चालतोय, गुटखा खाणारा जावाई चालतोय, भाऊ चालतोय, सगळी चालत्यात आयार मायार करायला. आणि मी ज्याला अभिषेक करतोय म्हणून मला पंचामृतवाला साधू नको. पंचामृत अभिषेक करणाऱ्यांनी म्हणायचं ते जलाभिषेकवाला साधू नको. पद्मावती न करणाऱ्यांनी म्हणायचं पद्मावतीला पूजा म्हणणारा महाराज नको. आल्यात आपल्या गावात 600 घरं आहेत, त्यातली 100 तुम्ही म्हणताय असं म्हणलं. चोराच्या म्हणण्यात संन्या असतात. कोण म्हटलं नाही तुम्ही दोघं तिघंच का म्हणलंय कवा म्हटलोय म्हणून. म्हटलं तुम्ही म्हणताय नाही, कोथळीवर विश्वास आहे म्हणून तर आलोय मी. मला आत्ता माताजी म्हणल्या महाराजजी समाधीसाठी कोथळी गाव निवडला, लई चांगलं केला, माझ्यावर उपकार केला. मी म्हटलं तुम्ही काय सोडूनच जाणार होता, तुम्हाला काय एवढं लागतंय, तुमच्यासाठी कोथळीत आलो नाही. तुम्हाला किती लागतंय, तुम्ही एवढंच खाताय जा. तुम्हाला लागतंय ते आमच्या दिदी पण करून कुठं पण घातल्या असत्या. तुमच्यासाठी कोथळी निवडली नाही, कोथळी आमच्यासाठी निवडल्या, आम्हाला पोटाला खायला पाहिजे. नाही माताजी म्हणल्या आत्ता, तुम्ही विचारा मागणं जाऊन. बारकं उंदीर सुमनताई, मोठं उंदीर गेलं, आता माताईंची बारकी उंदीर सुमनताई, विचारा मागणं जाऊन एकांतात बसून तुम्ही. खरंच म्हणल्या की महाराजजी आचार्यशी एवढे साधू या लागल्यात, एवढी लोक या लागल्यात. लोकांच्या बाबतीतलं बहिर करतच असतील मला माहीत नाही, पण एवढे साधू एवढे व्रती लोक या लागल्यात, तरीसुद्धा कोथीतली लोक 5-5 महिने झालं एवढे चौके लावा लागलेत. येईल त्या साधूंचं स्वागत करतात, आणायला जातात, यायला जातात. माझ्यामुळं त्यांना त्रास तर होत नाही ना. मी म्हटलं अजूनपर्यंत तर तसा काय इनडायरेक्टली सूचना कोथीवाल्यांच्या आल्या नाहीत. आल्या तर तुम्ही काही काळजी करू नका. कोथीवाल्यांना कशा सूचना द्यायच्या त्या माझ्याकडे आहेत. मग माताजी मला म्हणल्या खरोखर महाराजजी तुम्ही फार विचार करून कोथळी गाव निवडला, आणि माझ्या समाधीमध्ये पण आणि येणाऱ्या जाणाऱ्या साधूंच्या सेवेमध्ये सुद्धा कोथळी गावचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो कोथळीवाल्यांचा आहे. एक शपक राजाच्या तोंडातनं हे वाक्य येणं म्हणजे कोथळीवाले तुम्ही तर जिंकलाच, पण लगेच उतू नका. तुम्ही तर जिंकलाच, पण तुम्हाला निवडण्याची माझ्याकडे क्षमता आहे, म्हणजे माझी नजर पण चांगली आहे. हे पण त्याच्यात श्रेष्ठ झालं की नाही, सिद्ध झालं की नाही. म्हणजे माझ्याकडं चांगली पारख आहे, पारख गुण माझ्याकडं आहे, हे सिद्ध झालं. लक्षात ठेवा. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, तुमच्या गावात एक 50-60 घरं तर चौकी लावणारे असतात. वेळावेळानं अंतरांत काय आले 2-4 दिवस साधू आले, खावा राहावा जावा म्हणायचं. आपल्या धर्माची अप्रभावना आपल्यामुळं दुसऱ्या गावात होऊ नये याची काळजी घ्यायची, सोडून द्यायचं. मग इथं म्हणतात, आता नाव बी विचारतात. ततस्तस्य कुलम नाम गुरुम दीक्षादिनानि च श्रुतागमन कष्टादीन गणी पृच्छति चादरात. उसके बाद तदनंतर वे आचार्य आदर के साथ, आचार्य म्हणून अहंकारानं बोलत नाहीत, आदरपूर्वक बोलतात, विचारतात. आदर के साथ उनसे पूछते हैं कि तुम्हारा नाम क्या है. तुम्हाला चांगलं वाटू दे वाईट वाटू दे. मी काही संघात एवढी भावना चांगल्या बघितल्या. मी कुंतुगिरीला गेलो, मला महाराजजी आव चंद्रपूरचा घर असं कधी म्हणले नाहीत. आव बेटा आव.
कैसे हो, कैसे चल रहा है. आचार्य विशुद्ध सागर महाराजांच्या संघात गेलो. त्यांनी कधी चंद्रपूर सागर म्हणून बोलत नाहीत. आओ मित्र बैठो. और कुछ हम मी ज़्यादा बोल रहा. हे ज्ञानी तुम्ही क्यों नाही समजते. पण कधी त्यांनी चंद्रपूर सागर म्हणत नाही. एवढे पुष्पदंत सागर वगैरे हे तरुण सागरांचे गुरु तिथं होतो आम्ही. आमच्याबरोबर बोलताना कधी आम्हाला एकेरी भाषेत बोललं नाही. म्हणजे बैठो बेटा, क्या कहते हो, क्यों आए हो. पुष्पदंत सागर महाराजांच्या खोलीत तर मी गेलो. बोलो बेटा क्या आदेश आहे तुम्हारा. म्हणजे माझ्याकडे सगळं नियोजन असल्यामुळं आपल्या म्हणजे शेख प्रेम आहे ना. माणूस कशाचा भुकेला आहे सांगा. प्रेमाचा, आदराचा. आणि एक एक ठिकाणी घासून गेलं तरी बोलायला तयार नाहीत. आम्ही म्हणतोय चांगलं बोलायचं राहू दे, 2 शिव्या तर द्या, खरं बोला तर की एकदा. कुठं वीतराग भगवान झाल्यागत साधूंच्या बाबतीतच न्यूट्रल. आणि पैसे देणारे श्रावक भक्त आले, यांचं चालू झालं बघा तासभर गप्पा. फार वाईट वाटतंय. म्हणून एक विशिष्ट परंपरेमध्ये काही गोष्टी आम्हाला चांगल्या वाईट वाटत असतील, पण प्रेमळ भाव फार असतो त्यांच्यात, आदरभाव असतो. म्हणून आचार्यांनी, आमचा आचार्य श्री मोठे महाराज विद्यासागर महाराज, छोट्या मुलाला सुद्धा त्यांनी, मी माझ्या 10 वर्षाच्या आयुष्यात तिथल्या छोट्या मुलाला सुद्धा त्यांनी तुम्हारा नाम क्या है असं म्हणलेलं ऐकलं नाही. आपका नाम क्या है, आप क्या कर दो, देखो तुम ऐसे करो नाही म्हणणार ते, आप ऐसे करू. मी तर अत्यंत गटरीतला किडा, त्यांच्यापाशी गेलो. व्रत देताना माझं सगळं ऐकले. त्यावेळी त्याने असं म्हणले नाहीत तुम ऐसे हो, नहीं आपको देखकर नहीं लगता आप ऐसे करते होंगे, ठीक है अब आप अच्छा रास्ता पकड़ चुके हो, अब कभी गलत रास्ते पर नहीं जाना. कितना अच्छा धर्म मिला है आप समझ के ले लो. मी 8-9 वर्ष त्यांच्या जवळ होतो ना. एकदा आम्हाला वाटते की आम्ही मुलांच्यावर बोलतोय, व्यवहार करतोय ना, खरोखर आम्हाला बघितल्यावर कोण तर आम्हाला म्हणाल काय आम्ही विद्यासागरांचं चेला आहे असं. आमच्या व्यवहारावरून वाटत सुद्धा नाही. आम्ही आमच्यासारख्यांना बारक्या ब्रह्मचारी व्हायच्या अगोदर सुद्धा कधी आचार्यांनी रागात असले आणि चेष्टेत विनोदात असले तरी मला 9 वर्षात कधी तुम म्हणलेले शब्द मी कधी ऐकलो नाही. आचार्यांची गुण आहे ती. आम्ही सोडा, परवा सरळ सागरची आम्ही नेमावरमध्ये गेलो. वयाच्या मानानं व्रतात सरळ सागरींचं काय आचार्यांच्या पुढे किंमत आमची. पण सांगू दे सरळ सागरजी, 15 दिवसात बोलताना कधी एकदा तरी आचार्यांनी तुम एक वचन शब्द वापरले काय. सरळ सागर म्हणले नाहीत कधी त्यांनी. चंद्रप्रभव सागर म्हणले नाहीत कधी. चंद्रपूर सागरजी किंवा चंद्रप्रभूजी. संघातल्या साधूंना बोलवताना सुद्धा जी लावून त्यांनी आपल्या शिष्यांना बोलवत होते. हे आचार्यांचं गुण आहे. अजून आम्ही फार कमी आहे. ही पुण्याई सगळी जन्म देणाऱ्या आई वडिलांची किंवा दीक्षा देणाऱ्या गुरूंचीच पुण्याई अजून आम्ही खायला लागलोय. अजून आम्हाला वाटत नाही आमच्या कर्तृत्वावर आम्ही जगा लागलोय. मला काही विकल्प नाही, कमीपणा नाही. मी तुमच्या चुका जर माईकवर काढत असेल तर माझ्यातली चूक सुद्धा मला सामुदायिकमध्ये स्वीकारणं ही माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य आहे. मध्ये मी एक 8 दिवस तसं वागायचा प्रयत्न केलो 2 वर्षापूर्वी. मुलं येऊन रडा लागली, पण मला भाऊक येऊन चालणार नव्हतं. मुलं येऊन म्हणाले महाराजजी तुम्ही आवाज बोलवा लागलाय, आम्हाला पर्क केल्यागत व्हायला लागले, तुम्ही तसं बोलवू नका. पण मी संघात
दीदींना विचारा, किती रागात असलो तर अजून एकेरी वचनात मी बोलत नाही. साधूंना व्रतींना कधी कधी न कळत ते आता त्या श्रीपालबाईंच्या बाबतीत कधी तर जाते तोंडून विनोदात्मक असताना, किंवा बंडूबाईंच्यावर जरा अति राग आहे म्हणून, पण बाकी कुणाबद्दल जात नाही माझा राग. म्हणजे स्नेह. म्हणजे आम्हाला आमच्या तिथं तशी सवय होती. आम्ही बोलवताना आता माझे दिलीपचे किंवा कोणाचे पण किती जरी मैत्रीचे संबंध असतील, हे रे दिलीप कधी आम्ही बोलवत नाही. आता मी दिलीपच्या मानानं किती तर लहान, पण आम्हाला बोलवताना सुद्धा यावं खंडू असंच बोलवत होते. आता राहिलं नाही ते वातावरण, तो भाग वेगळा. पण एकेकी संस्कृती असते. म्हणून इथं आचार्यांच्यात एक गुण पाहिजे की त्यांनी विचारताना सुद्धा विनयपूर्वक विचारतात. आदर के साथ उनसे पूछते तुम्हारा नाम क्या है, बाबा तुमचं नाव काय, तुम किस गुरु के शिष्य हो, तुम्ही कोणत्या गुरूंचे शिष्य आहात, दीक्षा किससे लिए, दीक्षा कोणाकडून घेतलेला आहे, दीक्षा लिए कितने दिन हो गए, दीक्षा घेतल्यानंतर किती, दीक्षा घेऊन किती दिवस झालं, तुम्हारा श्रुतज्ञान कितना है, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत काय काय स्वाध्याय केलाय, किस दिशा से कहाँ से आए हो, कोणत्या दिशेनं आलाय, कुठल्या गावाकडून आलाय. हे सब बातें आचार्य उनसे पूछते. ही सगळी गोष्टी आचार्य त्यांना विचारतात. साधूंना सुद्धा राग यायचं काय काम आहे. पतिव्रता स्त्रीला नवऱ्याचं नाव घ्यायला, मुलांना बापाचं नाव घ्यायला आणि शिष्यांना गुरूंचं नाव घ्यायला ज्या दिवशी लाज वाटेल त्या दिवशी तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. काही अधिकार नाही जगण्याचा अधिकार. अरे विचारले लोकांनी, त्यांनी कुठल्याही भावनेने विचारू देत राहावं. मला सांगायचं काय लाज वाटायचं काम आहे. मी आचार्य सन्मती सागर महाराजांचा शिष्य आहे. मी 8-9 वर्ष आचार्य विद्यासागर महाराजांच्याकडे शिकलो. असतील आमच्या सन्मती सागर विद्यासागर महाराजांची विरोधक लोक त्या गावात असतील, होणार नाही चौका, कुठल्या गावात जायचं. आईबापांचं नाव लपून खाण्यापेक्षा आईबापांचं गुणगान करून मेलेलं चांगलं. पण आईबापांचं नाव लपवायचं काय काम. गुरूंचं नाव घेतल्यानंतर पोटाला न खाता मेलेलं चांगलं, पण गुरूंचं नाव लपून पुरी बासुंदी खाण्यात शिष्याचा पराभव. काही लपवण्याचं काही काम नाही. आणि त्या साधूंना सुद्धा वाईट वाटायचं काम नाही. श्रावक कोणतरी विचारले तर तुम्ही कुठल्या संघातलं म्हटल्यावर वाईट वाटायचं काय काम आहे. उलट अभिमानानं सांगायला पाहिजे. आपल्या गुरुचं नाव घेताना छाती फुगली पाहिजे. मेरा भारत महान असं परदेशातल्या लोकांना, परदेशात गेलेल्या लोकांना आपल्या देशाचं नाव सांगताना कसा अभिमानानं सांगतात, मी भारताचा आहे. नुसता बोर्डवर लिहून चालणार नाही. गर्व से कहो हम हिंदू आहे, हम जैन आहे म्हणायसाठी गर्व नको. छातीत गर्व असला पाहिजे, हृदय फुललं पाहिजे. आपल्या धर्माचं नाव घेताना अहंकार येता कामा नये. आपल्या आईबापांचं नाव सांगताना हृदय उत्साही झालं पाहिजे. गुरूंचं नाव सांगताना हृदय उत्साही झालं पाहिजे. वाईट वाटायचं काय काम आहे. तुम कोण होते हो पुष्णीवाले. उद्या श्रावक म्हणला तर आप कोण होते हो चौका क्यों लगा रहे हो, नहीं लगा रहे हो पूछने वाले. त्यावेळी वाईट वाटते नाही. समोरच्याचे भाव कसले असू देत, आपण आपले भाव चांगले ठेवून सांगायचं आणि सोडून द्यायचं. मग ते गुरु आचार्य महाराज त्या शिष्याला, त्या आलेल्या मुनी महाराजांना सगळे व्यवस्थित विचारतात आणि मग तो जे असेल ते व्यवस्थित सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.